राम राम मंडळी, गुड मॉर्निंग टू ऑल. मी स्वप्नील शेळके स्वागत करतो आपल्या द न्यू क्रिएशन 96 चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी आलेलो होतो गावाकडं आणि चाललो होतो आता जस्ट दर्शनासाठी, म्हणजे जे आमचं ओन शेत वगैरे आहे, तिथं आमचा आसरा वगैरे आहे त्यांच्या दर्शनासाठी. आणि हा आहे माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा. तर आम्ही चाललो होतो एकदम मस्त, कारण माझा जो भाचा आहे छोटा, त्याच्यासाठी पण असं दर्शन वगैरे घेण्यासाठी जायचंच होतं. मग काय, आता चला तुम्हाला पण घेऊन चालतो आपल्या शेतात आणि आपल्या जर्नीसोबत. नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर चला सुरू करूया. आता पोहोचलो होतो आपण गावात. पहिलं तर घेतलं मंदिरात जाऊन दर्शन मी, आणि नंतर आई ती म्हणे चला आता शेताकडे जायचं आसराकडं. तर मग निघलो आम्ही आसरांचं दर्शन घेण्यासाठी. आसरांकडं आपला छोटासा गोल्या एकदम मस्त आईच्या अंगावर बसून चालला होता. मजा वाटत होती त्याला कापसाचं रानातून इकडं तिकडं फिरायला. पण एखादा लागला असतं तर नक्कीच रडला असता. बिचाऱ्या आईने त्याने रडू नाही दिला. नंतर पूजा वगैरे केली, दर्शन वगैरे घेतलं तिथं एकदम मस्त. आणि हा बघा सोट्या कसं बघत होता आईच्या खांद्यावर बसून. त्याला ऊन वगैरे पण लागत होतं. पूजा वगैरे केली, दर्शन घेतली. आणि मी जेव्हा लहान होतो तर आमच्या इकडे जावळं वगैरे काढतात, तर इथेच काढले होते अशी माझी आई सांगते मला. नंतर मग तिथून झाल्यानंतर मी गेलो आमच्या शेताकडे, म्हणजे जे काही आमचं शेत आहे तिथं. आणि इथं ना एक मस्त अशी विहीर पण आहे बरं का, हे दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट. नंतर हे जे ऊसाचं रान आहे ते आहे आमचं स्वतःचं ऊसाचं वावर आहे. आणि हीच आहे ती विहीर, जिथं म्हणजे विहीर आणि ही आहे ती विहीर. पाणी एकदम मस्त राहतं तिला, कधी पण या कधी पण बघा, एकदम मस्त फुल पाण्याने भरलेली राहते. नंतर गेलो मग ऊसामध्ये, आणि तिथं पण काही देव आहे, त्यांचे दर्शन वगैरे घेतले. तिथं दर्शन वगैरे घेऊन छोटंसं चालू झालं मला तसं रडणं. मग त्यांना पण दर्शन वगैरे घेऊन परत निघलो. मग नंतर आईचा आणि त्यांचा ठराव निघला की इंद्रायणी माताला जायचं. मग काय, निघलो इंद्रायणी मातासाठी. मग मस्त लगे आपलं गाणे वगैरे लावले आणि मग निघलो. थोड्याच वेळात खराब रस्ता पण संपला आणि मग निघलो डायरेक्ट तिथं आलो कमानीच्या तिथून डायरेक्ट सगळ्या आत जायचं. आणि लगेच वरती येऊन जातं आपलं इंद्रायणी मातेचं मंदिर. पहिलं मी लहान होतो तेव्हा आईने खालून घेऊन गेलेलं, तेव्हा रोड वगैरे नव्हता, तर खूप असं खराब वगैरे होतं. एकदम मस्त रोड वगैरे झालेला आहे. लगेच काही क्षणात आम्ही लगेच तिथे इंद्रायणी मातेच्या तिथे पोहोचलो. तिथं जाऊन माझ्या भाषेचं म्हणजे तोंड तर एकदम पायासारखं, झोपेतून त्याला उठवलं होतं आम्ही. काही दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या. आम्ही याला माळावरची आई असं म्हणतो. नक्कीच तुम्ही कधी गेला असाल तर कमेंट करून सांगा. मग काय, दर्शन वगैरे घेतलं आणि निघलो परतीसाठी. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.